या गोष्टीचा राज्य सरकारवर काही परिणाम होतो का? म्हणजे नागरिकांना सरकार अतिशय संवेदनशील आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे आणि कोणत्याही दुसऱ्या आरक्षणाला धक्का न लावता तर कोणत्या दुसऱ्या आरक्षणामध्ये त्यांचं आरक्षण कमी न करता आपण आरक्षण देणार आहोत. आता त्यासाठी मागास आयोगाची पुनर्रचना झाली. आता एक मान्य अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती भोसले साहेब, न्यायमूर्ती संपतराव शिंदे साहेब, न्यायमूर्ती मला वाटतं गायकवाड साहेब, त्यांच्या 3 सदस्यांची न्यायमूर्तींची एक समिती सल्लागार आपण नेमलेली आहे. आता नवीन मागास आयोगाचे नवीन अध्यक्षात आपण नेमलेले आहेत. मला वाटतं अतिशय योग्य पद्धतीने आणि गांभीर्याने सरकार पाऊल टाकतंय. खरं म्हणजे आम्ही तर मागेच अपील केले जरांगे पाटलांना की मोर्चा काढून हा प्रश्न संपणार आहे का? तुमची जी भूमिका आहे ती सरकारची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यांना आव्हान तर केलं आम्ही आता मोर्चापासून प्रवृत्त करण्याचं सरकारने त्यांना आव्हान केलंय. त्याला तीच विनंती आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल नाही असं सरकारचं काम करणार आहे. अशा प्रसंगाला मोर्चे येतात, आंदोलन होतात, त्या पातळीवर सरकारला काही जे निर्णय करायचे सरकार करतं. पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली